चला तर आज आहे माझा हॅपी बर्थडे. हाय नमस्ते. नमस्ते. अयो आनंदी ओढ नको शर्ट. आनंदी कशी शर्ट ओढ कशी हसते आनंदी. शर्ट ओढ नको, शर्ट नको ओढू. अयो शर्ट नको ओढू. शर्ट ओढली कशी आनंदी ते. तर अयो विराज बी आलाय आता. विराज बी आलाय. तर काय बोलायचं तिथं साईडलाच राहिलं पण सगळे नुसते हसत येत बघा, सगळेच हसत येत. तर आता सध्याला संध्याकाळच्या 5 वाजल्यात. आज आहे दीपाचा बर्थडे. त्याला फटका देतो खूप. आनंदी कशी क्यूट असते, कशी असते, तिला इतका आनंद होतो ना, किती आनंद होतो. तर आज दीपालीचा बर्थडे आहे आणि आनंदी कशी हसतीये. आयो 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 शर्ट उडती, शर्ट उडती, शर्ट उडती. आयो आज सगळेच खुश येत. तर दीपालीचा बर्थडे आहे तर त्यामुळे खुश असलंच पाहिजे सगळ्यांनी. बघा आनंदी कशी, आनंदीला इतका आनंद येतोय ना, ती बघा शर्ट उडी देऊ. शर्ट उडी दीपा दीपा तिला शर्ट ओढायचंय. अयो अयो कशी बघती. अयो बस 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 बस. सायकल शिकव. काय म्हणतोय विराज? सायकल शिकव. काय बाई त्या लेकरांच्या पुढे बर्थडे विसरतोय काही नाही. बर्थडे करायचाच नसतो, लेकरच बघायचे असते. बर्थडे पशी काय रे. खाली सोड. तर आता आनंदीला खाली सोडले आता. आणि आता काय करायचं, विराजला सायकल. मला सायकल शिकव. विराजला सायकल शिकायची होती. शिकव. अवघड आहे सध्याला. विराज लय याड नको करू. साईट निघी. साईड निघे बाईच्या. बाई खेळती, बाई सोडली खाली. बऱ्यापैकी अंधार पडलाय आणि आज बर्थडे आहे दीपालीचा. तर काय नाही, आज एक छोटासा केक आणलाय. थोडस काय आणलंय, काय म्हणते मला तोंडा पुढे याय ना सध्या. हा समोसा आणलाय, कचोरी आणली, सगळं आणलंय. तर म्हणलं आज काय सध्याला तरी आणलाय छोटासा केक बी आणलाय. म्हणलं गोड जोड खायला चांगलं आहे म्हणलं, नाही का. तर पण छोटासा. आणि आनंदी तुझं काय चाललंय, तुला असं पळ वाटतं वय. पळ चल लवकर पटकन. आली 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 आनंदी आली मायापाशी. घेऊ काढाल तुला. आली बघा कशी रांगती. आता आनंदी अशी रांगती. थोडस रांगताना मी थोडा हिडीव काढतो. तुम्ही जागे थांबा. गिफ्ट काय नाही आणलं, काय नाही, तुम्ही ऐकतच नाही. बघ सगळा अंधार पडलाय तरी हिडीव काढला नाही आज. त्याच्यामुळे मग गिफ्ट नाही आणलं, काहीच नाही आणलं. लाईटीत काय गिफ्ट दिसत नाही का? लाईट गेली सध्याला. लाईटीत काय गिफ्ट दिसत नाही का? दिसत ना. जाऊन दे, पण मला बी असं गिफ्टची काय आवड नाही. तसं हाय ते दोन गिफ्ट. ह्या गिफ्ट मला नको नको. बर्थडे इसरायला लागली इतके येडा करतात का पोरं. हा ना. माझं तुम्हाला खरं सांग का, खरं मनातून सांग का आज. हा मनातून सांगते, माझा नवरा आहे ना, हेच मला लय मोठे गिफ्ट आहे. का बरं. खरंच खरं मनातून सांगते. कशामुळे सांग बरं. खरंच सांगते. वरडू नको विराज. म्हणजे विराज वरडू नको. असं म्हणत नाही की दुसरे म्हणतात म्हणून, म्हणजे कसं नाही का, तसं नाही. एक मिनिट, हे विराजकडे बघून लय चार्ड होते. काय म्हणत बोला. मी नाही काय बोलणार, तूच बोला. आज काय बोलायचंय. मी म्हणलं ना मग अशी त्या गिफ्टचं चाललं होतं ना. हा तर खरं मी खरं सांगितलं ना तुम्हाला. खरं म्हणजे खरं एकदम खरं काय? मनातून सांगते खरं काय की खरंच ना, तुम्हीच लय मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. बस खरंच, तारीफ नाही करीत तुमच्या देखता. तर शेवट तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती का, विराजनी तर काय आज हिडीव काढूनच दे नाही तो काय. हा विराज काय हिडीव. मम्मी केक आवडलाय ना, थांब. तर विराजनी केक 2दा 3दा खाली आपटीलाय. पाडीलाय. छोटा आणला होता त्याचा बी वाटुळं झालं केकचं. तर विराजनी मागा बी हिडू कुठं काढून दिला. मागा बोलत होतं छोटा केक बाज छोटाच बरं आहे. आणि भरपूर बघा लगेच टाका तिकडे बघा ना. खा खा लेकरासाठी जाऊ दे, असते लेकराला खाऊ दे. जाऊ दे. काय त्यांना बड्डे कळत काय. मागा बोलत होती तवा बोलून नाही दिलं. आता हिडू काढायचाय, काढून नाही दिला. काय काय खायला आणलंय दाखवून द्याय ना विराज. तर हिडू काढायचं लेकरा बाळाच म्हणजे लय अवघड कठीण काम आहे. आज तर कळलंय मला. आणि जाऊन दे खाऊन दे लेकराला. बड्डे पैसे काय नसते, लेकरच महत्वाचे असते. तर तरी गोड बघा बर्फी हाई. ही बर्फी आहे दीपालीला. बड्डेला काय गोड चाललं की झाला बड्डे. तर काय काय केलाय, काय करतो तू विराज. मम्मीला चारतो सारीव 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 पटकन. हा तू खा, मम्मीला चारलंय. आणि केक तर पार असता चिंबून रिबून 3दा आपटीलाय खाली धरून धरून. कोणाचा बर्थडे असतो नाही तर काय असतो, लेकराच्या डोक्यात काय असतं, केक कधी दाखवते. मला हसू द्या कधी ते खातील. मला हसून घेऊ दे. पोरांमुळे एवढं हसायला यायला लागले ना,
तर सांगायचंच नाही. चार पोरं चार. करतातच तेवढ्या येड्यावानी. ओके तुम्ही मॅडम, मी पण चारतो थोडाफार. आणि कसा घ्यायचा पण क्रीमच याच्यात क्रीमवरची दे असू दे ना असू दे. हा हा धर. हा लय मोठा थोडासा. हा केक बारकुशीला घे. हॅपी बर्थडे टू यू. थांब तिथं असं कर. सगळं दी आणि बारकाला आपल्या दिदीला द्यायची. दी बाईला दी. पण दाम मान सगळं सांडा सांडीच केले. राडाच केला सगळा. लेकरं काय ही करीत नाही. दीपक भाऊ हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. धन्यवाद म्हण तुला दीपा. बर्थडे. अरे असंच आणलं आपण, काय करायचं? हॅपी बर्थडे युवराज. काय शिवराज काय नाही काय नाही सोमड्या गोमड्या. मग ती काय आणलंय? ती काय आणलंय आज? हे आणली कचोरी हा आणि हे आणला समोसा. 2 चमचे 2 कचोरी मिरची ही हे काय असते सॉस. सो स्पेशली काय आज तुमच्या इथे? तरी असंच आता काय करावं, बायकोला खुश करावं लागतं कधी कधी. केक नाही आणला बारका केक मध्येच खुश करायचं. चला सध्याला तर गिरायक दिलंय. तर आता कुठे गेले दीपालीन ते बघू. विराज आणि ते तर बघा आता आनंदी पण उठलेली झोपेतून. अयो काय राडा केलाय? अयो तू राडा केलाय का? अरे विराज बड्डे असा करावाला पाहिजे. हळूहळू खा. चला राडा नको दमानी खा. आज काय केलंय? वांग्याची भाजी. वाव सुंदर. घ्या सगळं गोड जोड. घ्या सगळं मस्त. मग काय देऊ? सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर आत्ता सध्याला सकाळच्या 7-7:30 वाजत आल्यात. आणि बघू आता दीपालीचं सकाळी काय चाललंय. सकाळ सकाळ शेळ्याला खायला चाली ती काय बोला ना. सकाळी माझं चाललंय शेळ्यांना खायला झाडायचं. हा ही सगळ्यात त्यांची मोठी मम्मी आहे. ते 2 करडाची मोठी मम्मी नाही गाई. नाही ही सगळ्यात आहे, सगळ्यात मोठी. हा मी सगळ्यात मोठी ही. हा, ही तिच्यानंतर ती पाटी. त्यानंतर ही त्यांची बहीण आहे. हिची मुलगी पोरगी ही. हिची पोरगी ती आहे. हा हा आणि परत ह्यांची लेकरं परत ही येतात. असं आहे होय. हा, हा. लय सांभाळे. हा ही मोठी बॉस आहे सगळ्यात. बॉस आहे का मोठा? तुला बॉस खातोय मोठा बॉस. मोठा बॉस आहे. सकाळ सकाळ दीपालीना शेळ्यांना तुकडे चालतीये. आणि रात्री दीपालीचा बर्थडे झाला तर दीपाली झाली नाराज कमून थोडीशी. कमून काय म्हणत होती? काय म्हणली गिफ्टच नाही तुम्ही आणलंय हा. म्हणून. मग नव्हती का म्हणत काय गिफ्ट नाही आणलं? अरे आणू गिफ्ट बी आणू. तुला एखादं गिफ्ट देणारच आहे जी गरज. आता आपल्याला ना गिफ्ट म्हणजे आता जरी नाही आणलं तरी चांगलं गिफ्ट तुला एक मोबाईल घ्यावाच लागेल. तुझ्याकडे आता मोबाईल चांगला राहिला नाही. म्हणू नको मोबाईल. पण ते आता सध्याला नाही चाललं एखाद्या दिवशी. मग काय पाहिजे होतं? मोबाईल नको मला. बरं बरं जाऊ दे आपण देऊ ना काही ना काही. लागल्यावर गरज लागली ना त्या दिवशी घेणं ठीक आहे. आज काय गरज आहे का गिफ्टची? नाही ना. ठीक आहे मग नाराज नको होऊ. नाराज नाही म्हणलं की कालच. ओके चला मग आता नाराज तर म्हणू. सकाळ सकाळ सूर्य उगलाय. नाराज नाही म्हणून बरं वाटतंय. तर बघा ना तिकडे कसं दुःख दिसतंय धुई सगळीकडे. पडली आज जास्त धुई धुई पडली ना? तुम्हाला आज सकाळ सकाळ फवारा आणून फवारायचं. बाकीचं काहीच करू नका. आज काहीच करायचं नाही. चालतंय ना. मी आज काय करतो घेतो फवारून बरं का. फवारा आणायचा. सगळीकडे असं सकाळ सकाळ दुःख पडतंय ना त्याने रोग पडतो आहे का नाही. हा रोग पडलाय. तर मी सकाळ सकाळ आत्ता फवारा घेऊन येतो. चार्जिंगला लावतो सकाळ सकाळ आणि रानात जाऊन ही करतो फवारून घेतो. काय पिकली का एखादी पपई सकाळ सकाळ? हा मोठा झाले फक्त पिकलेले नाही. दुकानाला गिरायक आलं. चला तर तुम्हाला आज काय सांगू. माझी बोलायची पण कॅपॅसिटी नाही आहे. कारण की माझ्या म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर त्याच्यावर ते सुजल्यावानी झाले त्या काढण्याने. त्याच्यामुळं मी जास्त मला व्हिडिओत आज काही यूज वाटत नाही. कारण की जास्तच झाले मला आज ते डोळे तीन सुजलेत माझे. तर बघा दाजी पप्पा आज काय झाले फवारा घेऊन निघाले तर रानात. या बरं लवकर फवारून फास्टमध्ये. हा मिरच्या वांगे मिरच्या आणि घास. हां बघा फवारा का चालू झालाय. घर लावू का? हा तर चला आता फवारायचं चाललंय. तर घर लावावं लागेल कारण घरात उघडं आहे ना सगळं. तर चला घर लावले आणि चाललंय त्यांचं फवारायचं. नीट फवार आलंय मौज. तोंडावर येते ते. हा गॅस बंद आहे. काय होतंय त्याला? चांगलं घ्या एकदा फवार. हा
चला आज सकाळ सकाळ आलोय फवारा मारायला. तर फवारा मारून घ्यायचा वांग्याचा. चला आता थोडासा फवारा मारताना पण दाखवतो, कारण की इथं फवारा वांग्याला आपला मारून घ्यायचा आहे आणि लगेच मग पुन्हा जायचं मला ड्युटीला. मी ड्युटीला जातो 9:30-10 वाजतात मला जायला घरचे कामं बघून. तर चला एवढा फवारा मारून घेतो वांग्याला, वांगे बी दाखवतो थोडीशी. चला सकाळ सकाळ घेतोय फवारा मारून. तर फवारा चालू आहे आता असं मारणं वांग्याला. तर चांगल्या प्रकारे मी काय करतो, फवारा आता मारून घेतो वांग्याला नाही का. सगळ्या प्रकारे लय भरपूर असे वांगे आलेत आणि टमाटे बी येतं सगळीकडे थोडा 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 आता सगळ्या वांग्याला आलोय. तर सगळा फवारा मारतो म्हणजे रोग पडत नाही ना, आपले वांगे एकदम चांगले राहतात आणि खाण्यासाठी बी मग आळ्या वगैरे होत नाहीत वांग्यात. सकाळ असं सांगितलंय मला, पण घासाला पण फवारून घ्या थोडासा. तर हा एक पंप तर घेतो फवारून घासाला पण. चला चाललंय फवारायचं काम. घासाला बी थोडंसं नाही का मावा वगैरे पडावं नाही म्हणून काम चालू आहे. तर घेतो थोडं 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 फवारणी त्यामुळंच चालू आहे. घासाची बी थोडं 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 थोडं, जास्त नाही मारायची गरज, अजून रोग नाही. पण रोग पडायच्या अगोदरच सावधान झालेलं कधी बी चांगलं. फास्टमध्ये आपल्याला उरकावं लागेल नाही का. औषध बी कमी औषधात जास्त फवारणी बी झाली पाहिजे आणि जास्त काय रोग नाही, त्याच्यामुळे एवढं काय बारीक गोष्ट बघायची गरज नाही घासाला. फक्त एक 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 वाफ आपला कंप्लीट करीत चालायचं काम आहे. थोडं थोडं जरी मारलं तरी फरक पडतोय, कारण रोग असतं तर जास्त मारावं लागलं असतं. सगळं रानातलं फवारलं आणि फवारल्याच्या नंतर आत्ता आलोय मी घरी बघा. तर बघा कसं वातावरण झालंय ना. आत्ता फवारायचं हिथं आपल्या वालाच्या शेंगा दम लागला वर चढल्यावर, आणि हे वालाला इतका म्हणजे नाही का मावा पडलाय, तर असा रोग पडलाय लय, तर त्याच्यामुळे ही फवारायचं. चला घेतो एकदा वर आलोय घरावर तर सगळं फवारून घेतो. नाही चला सकाळ सकाळ बघा 9:30 वाजता कसं वातावरण झालं एकदम मस्त. सूर्य वगैरे उगल्याच्या नंतर 10 वाजता म्हणजे 9:30-10 वाजता असं वातावरण होतंय. तर आता शाळा वगैरे भरली तर एकदम शांतता वाटते, नाही तर मग पोरं वगैरे शाळेत रोडने येताना दिसत येत. तर कसं वाटतं इकडं गावी, तर गावाकडच्या साईडला एकदम दाट नदी आणि झाडं दिसते. तसंच इकडं लांब 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 इकडच्या साईडला शाळेचा आवाज होतो, इकडे शाळा आहे. चाललाय शाळेत आणि खायला घेऊन देईन काय ना घेऊन दे. पळ लवकर, बस लवकर पटकन गाडीवर. विराजने ट्रॅक्टर काय त्याची हालत केली आहे. घेताना तर लई अडवाणी करतो, पण त्याची काय हालत करून टाकली. काय करतात? जेवण चाललंय वय जेवण चाललंय ना. खाली बस मस्त चाललंय तुमचं जेवण. आवडलंय फवारा मारलाय दमलोय थोडं, पटकन मला जेवण करावं ना, ड्युटीला जावा. हा वय काय मग काय काय केलंय आज जेवायला? काय हो काही शेंगा रचं वांग होत वाटतं राहिलेलं, हा आणि डबा बांधताय आणि जेवण करतो आता. लाडू. हा माझ्याकडे नाही दाखवतो. बरे बरे घेऊ का? हा जेवा जेवा. कॅमेरा केल्यावर काय गाजत नाही का? जेवा बो पटकीन जेवा, उरका लवकर जा आष्टीला. तुझं काय असलं तर दुकानातलं ती म्हणजे तर आवर. आता दुकानात काय आवरायचंय, आवरून झालंय सगळं. मी सकाळीच आवरिलेलं आहे दुकानात, कारण ते आज फवारीत होते त्याच्या